नमस्कार, मी भीमराव कर्डे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पाठीमागं पंचायत समितीच्या झाल्या, त्याचे सभापती निवडले, उपसभापती निवडले. असंच जिल्हा परिषदेचं अध्यक्ष सुद्धा निवडी पार पडलेल्या आहेत. परंतु आता उत्सुकता लागली ती म्हणजे सभापती पद, जे बांधकाम सभापती असतं, अर्थ, महिला बाल विकास, हे जे सभापती पद आहेत हे नेमकं कोणाला मिळेल अजून तरी वाटप झालेले नाही सभापती पदाचे. तर ती पुढच्या आठवड्यामध्ये वाटप आहे. आणि नेमकं यामध्ये कोणत्या तालुक्याला संधी मिळते, तसंच पुणे जिल्हा परिषदेचं सुद्धा सभापती पद कोणाला मिळतंय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड पार पडली. वीर धवल जगदाळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, तर विवेक वळसे पाटील हे उपाध्यक्ष झालेले आहेत. आता महिला बाल कल्याण सभापती असेल, बांधकाम सभापती असेल, किंवा अजून दुसरं कुठलं सभापती पद असेल, तर हे नेमकं सभापती पद कोणाला मिळेल याबाबतची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. तर यामध्ये बहुसंख्येनं भारतीय जनता पक्षानं जिल्हा परिषद जिंकलेल्या आहेत. आपण पाहिलं, जिथं जिंकलेल्या नव्हत्या तिथं सुद्धा त्यांनी माणसं विकत घेऊन कशा पद्धतीचं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या स्वतःच्या पक्षाचे बसवले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा परिषद. सातारा जिल्हा परिषदेमध्ये विरोधकांचे 36 आणि भारतीय जनता पक्षाचे अवघे 27 असताना सुद्धा पोलिसांना हाताशी धरून तिथल्या पालकमंत्र्याला मारहाण करून तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा बसवला गेला. तसंच काहीच पुणे जिल्ह्याला सुद्धा झालं असतं, परंतु अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आणि या निधनामुळं काहीच भारतीय जनता पक्षाने इथं जोर लावला नसावा असं एकंदरीत दिसते. आता इथं जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दणदणीत विजय झाला असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला तोडफोड करणं काही नवीन नाहीये. म्हणजे पैसे देऊन माणसं विकत घेणं आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित करणं हे काही नवीन राहिलेलं नाही. असंच काहीच पुणे जिल्हा परिषदेला सुद्धा झालं असतं, परंतु ते झालेलं नाही. या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद निवड ही अतिशय उत्सुकता लागून राहिली होती की नेमकं कोणत्या तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल. एकीकडं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला मिळेल असं वाटायचं लोकांना, तर दुसरीकडं गटनेता म्हणून श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आलेली. तर लोकांना वाटायचं आता गटनेता म्हणून निवडलाय म्हणल्यावरती त्यांनाच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल. परंतु धक्कादायक दौंड तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं. ते वीर धवल जगदाळे, जे परंपरागत म्हणजे जुनं कट्टर राष्ट्रवादी असं संबोधलं जातं, त्यांना उमेदवारी अजित पवारांनी दिली. परंतु जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सुनित्रा पवारांनी दिलं. आणि दौंड तालुका हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी होता, परंतु तो राहुल कुल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे तो भाजपचा सध्या झालेला आहे. राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती पहिल्यांदा निवडून आले आणि नंतर मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भाजपवासी झाले. तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद हे आंबेगाव तालुक्याचे दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांना देण्यात आलेला आहे. दिलीप वळसे पाटील यांचा दबदबा हा कायमस्वरूपी मंत्रिमंडळामध्ये राहिलेला आहे. प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये त्यांचे वर्णे असते, परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी सांगितलं की मला काय मंत्रिमंडळामध्ये नको आहे. मग त्याचं फळ म्हणून गेल्या वेळेस सुद्धा विवेक वळसे पाटील यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं होतं. तसंच आता सुद्धा विवेक वळसे पाटील याला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलेलं आहे. आता राहिला विषय सभापती निवडीचा. तर हे सभापती निवडी ज्या आहेत त्या अद्याप तरी बाकी आहेत. आता सभापती निवडीमध्ये कुठल्या तालुक्याला न्याय मिळतोय कोणा हे सुद्धा बघणं आता सध्या गरजेचं आहे.
त्यात आता इंदापूर तालुका, बारामती तालुका असेल, पुरंदर तालुका असेल जवळचा, भोर तालुका असेल, त्याचबरोबर मावळ असेल. मावळामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथं निवडून आलेले आहेत. बाळा बेगडे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी आमदार आहे सुनील अण्णा शेळके, आणि सुनील अण्णा शेळकेच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जवळपास राष्ट्रवादीचे सगळे निवडून आलेले आहेत. तर तिथं सुद्धा सभापती पद दिलं जाऊ शकते का? तसं शिरोर तालुका असेल, खेड असेल, मंचर असेल, हे इतर तालुक्यांना सुद्धा न्याय देणं गरजेचं आहे. आता जिल्हा परिषद ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नाही अशा तालुक्याला जास्त ताकद लावली जाईल, त्या तालुक्याला ताकद देण्याचं काम केलं जाईल असंही एकंदरीत दिसतंय. आता दौंड तालुक्याला आमदार नव्हता, दौंड तालुक्याला अध्यक्षपद दिलंय जिल्हा परिषदेचं, आणि या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून येणारी जी विधानसभा आहे किंवा लोकसभा, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं करता येतात. तर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडलेल्या आहेत त्या. तर सभापती पदाच्या ज्या निवडी बाकी आहेत त्या, आता या सभापती पदाच्या निवडीमध्ये बघा, इंदापूर तालुक्याला सुद्धा सभापती पद देणं गरजेचं आहे. तसंच इतर तालुक्याला सुद्धा सभापती पद म्हणजे जाऊ शकतं, परंतु त्यातले त्यात प्रमुख दावेदार म्हणजे इंदापूर तालुका सुद्धा असू शकतो. परंतु आता ह्याला दत्तामामा भरणे यांचं कितपत, दत्तामामा भरणे यांची सहमती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आता इंदापूर तालुक्याला जर सभापती पद द्यायचं म्हणलं आणि विरोधातल्या गटाला द्यायचं म्हटलं तर ते हर्षवर्धन पाटील गटाला दिलं जाऊ शकतं आणि त्या अंकिता पाटीलला दिलं जाऊ शकतं. परंतु आता दत्तामामा भरणे यांना नेमकं काय वाटतंय? आता त्यांचं सुद्धा असं झालेलं असणार आहे की जर आपल्या विरोधी गटाला कोणाला जर जिल्हा परिषदेचं सदस्यपद द्यायचं म्हणलं, सभापती पद द्यायचं म्हणलं, तर त्याला पुन्हा ते तालुकाभर फिरून विधानसभेचा प्रचार केल्यासारखंच होईल आणि गट प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करल. मग त्यापेक्षा जिल्हा परिषदेचं सभापती पदच आपण मिळवून द्यायचं नाही. आता जिल्हा परिषद अध्यक्षपद सुद्धा इंदापूर तालुक्याला दिलं जाईल अशी शक्यता होती, परंतु त्याला सुद्धा दत्ता भरणे यांनी अडथळा निर्माण केला की काय असं सुद्धा लोकांना वाटतंय. आणि आता जिल्हा परिषदेचं जे सभापती पद आहे, आता यापैकी इंदापूर तालुक्याला कोणतं सभापती पद मिळतंय हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. परंतु इंदापूर तालुक्याला नक्कीच कोणतं ना कोणतं तरी सभापती पद मिळेल अशी इंदापूरकरांना अपेक्षा आहे आणि आशा आहे. दत्तामामा भरणे जरी तालुक्याचे आमदार, राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री असले तरी सुद्धा त्यांच्या अनुभवानं सुद्धा तालुक्याला विकास निधी मोठ्या प्रमाणामध्ये येतोय. आणि अजून जरी जिल्हा परिषदेचं सभापती पद मिळालं तरी देखील तालुक्याचा विकास होण्यासाठी मात्र हातभार लागेल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न केला जाईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव काळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.